नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या रोहित चॅनलवरती। आज मी निघालोय माझ्या गावाला। तर प्रवासाला म्हटलं की पाणी लागतं, तर 20 रुपयाची बॉटल घेण्यापेक्षा इथे 1 रुपयामध्ये 1 लिटर पाणी येते। तर चला आपण पाणी भरतो। मी आता मी जिथून राहतो तिथून PMPL मला स्वारगेटला जावं लागेल आणि स्वारगेटवरून पंढरपूरसाठी गाड्या भरपूर असतात। तर स्वारगेटवरून मी पंढरपूरच्या गाडीने जाणार आहे। तर चला बघूया आजचा प्रवास कसा होतोय। सकाळी लवकर निघाल्यामुळं आमच्या इथे एक चहाचं दुकान झालेलं आहे, मस्त चहा भेटतो। चहाचा आनंद घेऊन मी निघालो पुढच्या वाटेला। चला, तर हे PMPL स्टेशन आहे आणि इथून स्वारगेटला जाण्यासाठी बस लागतात। तर पुण्यामध्ये फिरायचं असेल तर PMPL एकदम उत्तम पर्याय आहे। म्हणजे प्रत्येक ठिकाणी PMPL बस जाते। मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, तशी पुण्याची लाईफलाईन आपली ही PMPL सेवा आहे। बाप रे, काय गर्दी होती त्या PMPL मध्ये। मी एक व्हिडिओ शूट करू शकलो नाही। आणि आता मी आलोय, जस्ट उतरलोय बघा PMPL मधून स्वारगेट स्थानकापाशी। आणि इथून आता आमच्या गावासाठी इष्ट लागतात, तर इथून मी आता जाणार आहे। आमच्या इकडे जाणाऱ्या म्हणजे पंढरपूर साईडला जाणाऱ्या बसेस आहेत ना, ते स्वारगेट स्टेशनच्या उजव्या बाजूला लागतात। तर पंढरपूरला जाण्यासाठी गाडी लागलेली आहे असं दिसतं इथून। बघू आता, आल्या आल्या आम्हाला सांगोला गाडी भेटली। कंडक्टर काका आहेत ते बघताय तिथं कोण भेटतंय का। म्हणा की पलटण नातीपुरे सांगोला म्हणा म्हटलो। साडे 10 वाजलेले आहेत आणि आमचा प्रवास चालू झालेला आहे। गाडी तशी फुल आहे पण गर्दी नाही एवढी। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। अरे सर क्या बात है। तुमचं तिकीट काढून झालेलं आहे। एसटी आहे, मला वाटते सांगोला एसटी आहे। तर आम्ही कसं स्वारगेटनं वेळापूरला जाणार होतो आणि वेळापूरवरून परत आणि सांगोवरून आमच्या गावाला, असा टप्पा होता प्रवासाचा। पण पुढच्या माणसाने एका डायरेक्ट मळवलीचं तिकीट काढलं। मळवलीचं तिकीट काढलं तर म्हटलं मग इथं म्हटलं जाते, तर डायरेक्ट आम्ही सांगोचं तिकीट काढलेलं आहे। आणि आता आम्ही निघाले। जात असताना मला काय दिसलं असेल, चुलीवरचं फरसाण। फरसाण चुलीवरचं आहे। आता एसटीच्या गाड्यामध्ये ही गोष्ट मात्र चांगली केली, चार्जिंगची सोय करून ठेवली त्यांनी। दिवेघाट वळून गाडी सासवडमध्ये आली। सासवडपाशी जरा वेळ थांबलेलो आणि तिथून चाललो आता पुढं। सकाळी लवकर निघाल्यामुळं थोडी भूक पण लागलेली। तोपर्यंत कंडक्टर म्हटले आहे थोडं सासवडपासून पुढे गेल्यावर थोडं गाडी जेवायला थांबल। आणि गाडी जेवायला थांबली, तर जरा बघूया आता कुठं थांबली, कसं आहे जेवण इथलं। तर ST महामंडळाची गाडी इथं आई साहेब म्हणून एक हॉटेल आहे तिथं थांबली। तर आपण जाऊया आतमध्ये। आणि ह्यांनी मस्त केले प्रवाशांच्या, म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी इथं बोर्ड लावला आहे की प्रवाशासाठी काय काय आहे। आणि हॉटेल बघितलं तर एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं हॉटेल आहे। मेनू कार्ड बघून आपण दाल खिचडी मागवली। दाल खिचडी मागवून पहिल्यांदा टोकन घ्यावं लागतं, टोकन घेऊन काउंटरकडे चाललो आहे। आता बघू ते काय म्हणते। काउंटरकडे गेलो मी, मग ते म्हटले इथं नाही, पुढं पलीकडे टोकन जमा करावं लागते। तर मग तिकडे गेलो, त्यांना म्हटलं आपली दाल खिचडीची ऑर्डर आहे, द्या मस्त अशी दाल खिचडी। त्यांनी पण लगेच आपली गरमागरम फ्राय करून मक्खन मारून दाल खिचडी दिली।
दाल खिचडीचा आनंद घेतला मी. मस्त होती, टेस्ट पण छान होती आणि बऱ्यापैकी हॉटेल पण मध्ये स्वच्छता पण होती आणि स्टाफ पण चांगला वेल ट्रेन होता. म्हणजे जेवण आटपून आम्ही निघालो सोन्याची जेजुरी, गडाला 9 लाख पायरी जेजुरीला. जेजुरीपासून पुढं आल्यावर निराच्या अलीकडं हे फाटक लागतं. इथं रेल्वेला जाण्यासाठी बस थांबलेली 15-20 मिनटं. रेल्वे गेली, नंतर आमची बस पण निघाली हळूहळू 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 हळूहळू. आता पुढं चाललो आहे आम्ही. हे लोणंदचं ते बस स्टँड आहे. काम चालू आहे इथलं. पावसाचे दिवस असल्यामुळं आजूबाजूला सगळं हिरवगार झालेलं होतं. त्याच्यामुळे रस्ता पण लय भारी वाटत होता. त्याचा आनंद घेत आम्ही निघालो पुढे. बोला पीर 10 रुपये. बोला पीर पीर पीरू. आत्ताच सांगोला गाडीतून उतरलोय आणि इथं साळमुखला आलोय. तर इथून आता पिलीवला जाण्यासाठी वाहन बघावं लागते आम्हाला. आणि इथं साताला जाणाऱ्या गाड्याचे येतात, नाहीतर काहीतरी वडा. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नसतं इकडं. मित्रांनो, मी पोचलो माझ्या गावाला आणि हे आहे माझ्या गावची कमान. दादा आला का दादा आवाज ए थांब. चला तुकडा टाका. मी असलं चालू केलं ही माझी आत्या, ही आमची म्हातारी आहे.